30 सेकंद मराठीत बोलण्याचा कॉन्टेस्ट. अभिनय, मला माहिती की तू पुण्यापासून शिकलेला आहे. हो. काय ना तुझ्या स्कूलचं? ते आता इंग्लिश आहे त्याच्यामध्ये. अरे मुळात इंग्लिश हा शब्दच इंग्लिश, इंग्रजी म्हणाला. ट्रायल राऊंड. पहिला बॉल, ट्रायल बॉल सुरू करूया. अभिनय, 12 डिसेंबरला फिल्म येते. हो. किती एक्साइटेड आहे? प्रचंड. अच्छा, प्रचंड. प्रीमियरला येणार आहेस का? हो, येणार आहे ना. कशाला येणार आहेस? सिनेमा म्हणाला. सिनेमा हा शब्द चित्रपट. Anyway, हरकत नाही. पहिला बॉल देवाला, दुसरा बॉल. पुणे जनरली येणं होतं तुझं? हो. कशासाठी येणं होतं? नाटकासाठी. कुठल्या थिएटरला असेल नाटक? बालगंधर्व. कुठे आहे बालगंधर्व थिएटर नेमकं? कुठे? पुण्यात. एक्झॅक्ट ऍड्रेस माहिती आहे तुला? नाही. तू माहिती असायला हवा ना तुला. पूर्ण ऍड्रेस नाही. ऍड्रेस म्हणालीस तू, ऍड्रेस. अरे यार. अतिशय चांगला प्रयत्न होता, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कुठल्याही चित्रपटाची स्टोरी लिहित असताना डोक्यामध्ये काय थॉट असतो? हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या मनात घुसून अत्यंत संवेदनशील पद्धतीने, अरे वा, क्या बात. त्यांच्यातल्या मानवी भावना, त्यातली आंदोलनं, त्यांची गुंतागुंत आणि त्याची व्यामिश्रता अरे बापरे, बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. चितीचा जिंकलाय. व्यामिश्रताचा अर्थ सांग. तू तो 30 सेकंदात मराठीत शोध. पण नाही, व्यामिश्रताचा अर्थ सांग. व्यामिश्र म्हणजे एखाद्या गोष्टीचं वेगवेगळे पदर असणं आणि त्या वेगवेगळ्या पदरांमध्ये गुंतागुंत असणं आणि त्यातनं ती गोष्ट उलगडत आहे. मी व्यामिश्रता या शब्दावरती हा खेळ थांबवला. 15 सेकंद झाले होते, पण तुम्हाला कारण सांगतो. प्रचंड श्रीमंत आपली मराठी, पण रोजगार, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्तानं महाराष्ट्रात येणाऱ्या मंडळींना कधी कधी मराठी बोलायला प्रॉब्लेम आहे. आपण समजू शकतो त्यांची मातृभाषा मराठी नाहीये, पण मराठी माणसं तरी मराठी बोलतात का? आणि आपण 30 सेकंद एकही शब्द इंग्रजीचा न वापरता मराठीत बोलू शकतो का मराठी म्हणून? याच्या आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे आणि म्हणूनच सुरू केला आहे मी 30 सेकंद मराठीत बोलण्याचा खेळ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. मला हा उपक्रम अतिशय स्तुत्य वाटतोय, परंतु मला ह्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट नमूद करावीशी वाटते. कुठलीही भाषा ही जेव्हा प्रवाही असते तेव्हाच ती जिवंत राहते. त्यामुळे आपल्या भाषेबद्दलची कट्टरता सोडून तिला जास्तीत जास्त बोली भाषांनी प्रवाही करणं हे आपल्या सगळ्यांचं महत्वाचं काम आहे. तरच ती भाषा 30 सेकंद नाही, 30 मिनिटं नाही, 30 तास नाही, 30 वर्ष नाही, तर 3000 वर्ष टिकेल. क्या बात है. बजाते रहो.